क्वेश्चन हा आहे की प्रेम केलं पाहिजे का. ओके, सो केलं पण पाहिजे अँड नाही पण केलं पाहिजे. लेट मी एक्सप्लेन. ओके, जर तुमचं प्रेम वन साइड असेल अँड तुम्हाला हे जाणवत असेल की यार फक्त माझ्याकडूनच एफर्ट आहेत, समोरून काहीच नाही, समोरचा पर्सन इंटरेस्टेड नाही, आय विल सजेस्ट प्लीज 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 ह्या पॉइंटला ते रिलेशन तुम्ही जे वन साइडमध्ये आहात प्लीज स्टॉप करा, ते सोडून द्या, तुमचा फोकस दुसरीकडे वळवा. त्यामध्ये काहीच नाही. बिकॉज काय होतं, तुम्ही होप लावून बसता, खूप एक्सपेक्टेशन, ड्रीम्स, बट ते फायनली तसं तुमच्या माइंडसारखं होत नाही. मग तुम्हाला खूप पेन सहन करावा लागतो एका टाइम नंतर. ओके, सो प्लीज जर वन साइड एफर्ट असतील प्लीज सोडून द्या. जस्ट काय तुम्ही वर्क करत असाल त्यावरती फोकस करा. अँड प्रेम जर करायचं म्हटलं तर आय विल सजेस्ट प्लीज आधी करिअर सेट करा. कसंही ना, आपल्याला अगोदर म्हणजे आपले मोठे भाऊ वगैरे कोणीतरी म्हणजे सांगत असतात यार याच्या नको भानगडीत पडू, बट कसं असतं आपल्याला त्या टायमिंगला समजत नाही यार काय पण सांगतोय. बट मॅटर काय ना, करिअर सेट करा अगोदर. मॅटर काय होतो, 90% सिच्युएशनमध्ये ना जर आपण एखाद्याच्या प्रेमात असाल तर 90% ते अनसक्सेसफुलच होतं. मीन्स ब्रेकअप होतो, मीन्स काही पण गोष्टी. आणि जर करिअर सेट नसेल मग ते तो ब्रेकअपचा पार्ट कोणीतरी ते आपल्याला भेटत नाही अँड प्लस आपलं करिअर सेट नसतं. खूप खूप डिप्रेशन, एन्झायटी, खूप गोष्टी. आणि स्पेशली मुलांना सांगतो यार, मुलांची तर खूप खूप बेकार अवस्था होती रिअली. करिअर पण सेट नसतं, सगळीकडून प्रेशराईज, घरून प्रेशर, आणि असा जर काही प्रॉब्लेम झाला तर मग ते काम करतायत किंवा अभ्यास करतायत त्याच्यात पण त्यांचं लक्ष लागत नाही. आणि जर तुमचं करिअर सेट जर असेल तर मग तुम्ही प्रेम पण करू शकता त्यामध्ये अँड ब्रेकअप पण करू शकता. म्हणजे काय तर कमीत कमी तुमचं एक फायनान्शियली तुम्हाला फ्रीडम असतं, ते तरी टेन्शन नाही राहत. बट विदाऊट करिअर ना खूप डेंजर लेवलला, ते खतरनाक लेवलला, म्हणजे ते ब्रेकअप झालंय किंवा आपल्याला जी व्यक्ती हवी आहे ती भेटली नाही त्याचंच टेन्शन नाही, बट हे सगळं कॉम्बिनेशन होतं त्यामध्ये अँड खतरनाक लेवलला माणूस म्हणजे मुलं रिअली आता मुलांनाच माहिती काय होतं ते. 99% मुलांचा हा आहे प्रॉब्लेम, नाही सक्सेस होत. सो मुलांना सांगेल प्लीज भावांनो, तुम्ही कॉलेजमध्ये आहात किंवा जॉब सर्च करताय, प्लीज करिअर सेट करा, अभ्यास करा, नंतर या भानगडीत पडा. कारण की आहे यार, प्रेम ही गोष्ट वाईट नाहीये, प्रेम ही गोष्ट चांगलीच आहे, बट एक टाइम पाहून ते करावं लागतं. सो मग इझी होऊन जातं. सो थँक्यू सो मच. हे